देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात। मेरा वचन ही है मेरा शासन। आष्टीतल्या कार्यक्रमात मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांच्यात जणू डायलॉग बाजीचा सामना रंगला होता। कारण व्यासपीठावरती राजकारणातले शोमॅन डायरेक्टर अर्थात देवेंद्र फडणवीस सगळ्या गोष्टी फ्रेम टू फ्रेम पाहत होते। त्यामुळे सुरेश धस यांनी पहिले सुपरस्टार राजेश खन्नांपासून सुरुवात केली। 1.5 किलोमीटर पर्यंत 400 लोक मला दगड हाणीत होते आणि मी दगड खात होतो। कितीतरी शिव्या खाल्ल्या, पण मी म्हणलं होतं राजेश खन्नाचा दुश्मन चित्रपट मी आठवला की त्या दुश्मन मध्ये ओरडण्यामध्ये खुंटेफळचे सुद्धा लोक असतील। याच माझ्या बांधवांनी मला दगड मारली। राजेश खन्नांच्या दुश्मन सिनेमानंतर सुरेश धसांनी मोर्चा वळवला तो महानायक अमिताभ बच्चन यांच्या दीवार मूवीकडे। कारण सुरेश धस हे बिग बींचे फॅन आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही। शशी कपूर इन्स्पेक्टर दाखवले आणि अमिताभ बच्चन जरा झंटा भांटा दाखवला। तर अमिताभ बच्चन शशी कपूरला म्हणतो, मेरे पास गाड़ी है, नौकर है, चाकर है, पैसा है, धन है, दौलत है, तेरे पास क्या है? त्यावेळेस शशी कपूर म्हणतो, मेरे पास माँ है। अमिताभ बच्चनच्या दीवार नंतर सुरेश धस यांनी त्यांच्या राजकीय दीवारचा डायलॉग मारला। मला म्हणते तेरे पास क्या है, तर मी म्हणतो मेरे पास देवेंद्र फडणवीस साहेबाचा आशीर्वाद आहे। दुश्मन आणि दीवार नंतर सुरेश धस बाहुबली सिनेमाकडे वळाले। फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे। आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही। फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात। सुरेश धस यांची जबरदस्त डायलॉग बाजी झाल्यानंतर पंकजा मुंडेही मागे राहिल्या नाही। सुरेश धस काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडेंना शिवगामी म्हणून संबोधत होते, त्याची आठवण करून देत पंकजा मुंडेंनी जोरदार धमाल उडवून दिली। कारण ते तुम्हाला बाहुबली म्हणत आहेत, काही वर्षापूर्वी मला शिवगामिनी म्हणत होते। तर शिवगामिनी बाहुबलीची आई आहे आणि त्याच्यामुळे मला आज तुम्हाला बघताना वेगळाच भाव आला। शिवगामीचं वाक्य असतं, सुरेश अण्णा धस कुठे गेले? जसं तुम्ही पिक्चरचे डायलॉग म्हणता, आम्ही पण पिक्चरचे डायलॉग म्हणतो। शिवगामीचं वाक्य असतं, मेरा वचन ही है मेरा शासन। एकीकडे या दोनही नेत्यांच्या डायलॉग बाजीला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली, तर दुसरीकडे या नेत्यांनी डायलॉग बाजीतनं एकमेकांना कोपरखळी मारल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली। आष्टीच्या या कार्यक्रमामध्ये दीवार आणि बाहुबली सिनेमाची जोरदार डायलॉग बाजी झाली। या दोन्ही सिनेमामध्ये दोन भावंडांच्या संघर्षामध्ये आईची कुचंबना होताना आपण बघितली। बीड जिल्ह्यातील एकाच पक्षातील पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्या संघर्षात देवेंद्र फडणवीस यांची कुचंबना होते की काय अशी परिस्थिती आहे। या सगळ्या संघर्षामध्ये बीड जिल्ह्यासाठी सरकारने असं काम केलं पाहिजे, बीडच्या जनतेला जर कोणी विचारलं तुम्हारे पास क्या है, तर त्यांना अभिमानाने म्हणता आलं पाहिजे, मेरे पास सरकार है। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, आष्टी। यापुढची